14 एप्रिल 2026 स्थळ विहगाव, तहसील अंजनगाव सुरजी। भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आज विहगाव येथे युवकांच्या वतीने जोशपूर्ण डीजे रॅलीचे आयोजन करण्यात आले। सायंकाळी 6 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व सामूहिक बुद्धवंदनेने रॅली सुरुवात झाली। डीजेवर भीमगीतांच्या तालावर निघालेली रॅली विहगाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, मुख्य बाजारपेठ, ऑटो स्टॉप, ग्रामपंचायत कार्यालय, महात्मा फुले चौक, शिवाजी महाराज चौक, मशिदी समोरून मार्गक्रमण करत गावातील प्रमुख भागातून गेली। भीम जयंती उत्सव समिती विहगाव यांच्या नेतृत्वाखाली शेकडो युवक युवती, महिला बचत गट, शाळकरी मुले व ज्येष्ठ नागरिक निळे झेंडे, बाबासाहेबांचे बॅनर घेऊन मोठ्या उत्साहाने सहभागी झाले। भैयासाहेब लालदास जब्भेंकर। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, कोणती जयंती आपण साजरी करतो? आपण आज 135वी जयंती साजरी करत आहोत आणि विश्वशांती बुद्ध विहाराच्या आणि यशोधरा महिला मंडळाच्या माध्यमातून ही आपण जयंती साजरी करत आहोत। आणि विहगाव गाव आहे, किती लोकसंख्येचं गाव आहे? विहगाव 4,500 लोकसंख्येचं गाव आहे आणि टोटल बुद्ध अनुयायी हजार ते 1200 लोक बुद्ध अनुयायी आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही रॅली आहे, किती वर्षापासून आपण काढत आहोत? आम्ही जवळपास 12 ते 13 वर्षापासून कंटिन्यू ही रॅली काढत आहोत। आणि किती लोक आपल्या रॅलीमध्ये सहभागी असतात? पूर्ण गावाचे जेवढे बुद्ध अनुयायी आहेत ते या रॅलीत सहभागी असतात। आणि कोणकोणते उपक्रम आपण या रॅलीच्या संदर्भात राबवतो? या रॅलीच्याने वर्षातून जेवढे काही उपकरण असतात, जसं वर्षावास आहे आणि बुद्ध जयंती आहे, जो काही कार्यक्रम असतात ते यशोधरा महिला मंडळाच्या माध्यमातून आम्ही राबवत असतो। आणि शांततेने आणि आनंदाने ही रॅली पार पडते। टोटल पूर्ण लोकांचा आपल्याला प्रतिसाद असतो, पुरा गावाचा प्रतिसाद असतो आणि पूर्ण लोकांच्या माध्यमातूनच ही रॅली सगळे लोक आपल्या रॅलीमध्ये सहभागी टोटल पुऱ्या विगावचे लोक। ताई, आपण काय सांगा, काय नाव आपलं? इंदुबाई वरदास अभ्यंकर। हे रॅली जी आहे हे आनंदाची आणि उत्साहाची आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म या दिवशी झाला होता। खूप आनंदाचे, आनंद लुटणं, आनंद घेणं हे आपलं कर्तव्य आहे आणि कर्तव्यानं पार पाडणं हे माझं मत आहे। तुम्ही काय सांगा? माझं नाव मंगला संतोषराव तायडे, यशोधरा महिला मंडळाची अध्यक्ष आहे। आणि आपलं जे विश्वशांती बौद्ध विहार आहे विहगाव, तर दरवर्षीप्रमाणे रॅली सर्व मुलं, गावातील मंडळी सर्व शांततेने पार पाडत असतात। आणि हा कार्यक्रम जवळपास 12-13 वर्षापासून आम्ही मंडळ आणि मंडळाची सर्व मुलं आणि भैयासाहेब अभ्यंकर त्यांची संपूर्ण टीम या रॅलीमध्ये सहभागी होत असतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्तानं तमाम या समाज बांधवांना, पूर्ण गावकऱ्यांना काय संदेश द्या? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संदेश दिला त्या संदेशाचं आपण पूर्णपणे पालन केलं पाहिजे आणि त्या नियमानं आपण आचरण केलं पाहिजे आणि बुद्ध धम्म हा डोक्यात घेतला पाहिजे। हे बाबासाहेबांचं आपण अनुयायी म्हणून एक केलं पाहिजे।